अशोक खरात माइंड रिडिंग मध्ये तरबेज होता। पूजेच्या नावाखाली तो महिलांचं शोषण करायचा। कौटुंबिक आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या महिलांना तो लक्ष्य करायचा। पोलीस चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। तर अशोक खरातची चौकशी केली जाते आणि याच दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती समोर येते। अशोक खरात हा माइंड रिडिंग मध्ये तरबेज होता। पूजेच्या नावाखाली तो महिलांचं शोषण करायचा। कौटुंबिक आणि आर्थिक अडचण असलेल्या महिलांना तो लक्ष्य करत होता। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, खरातची चौकशी केली जाते, अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेल्या आहेत। अशोक खरात माइंड रिडिंग मध्ये तरबेज होता असं कळतंय आणि तो पूजेच्या नावाखाली महिलांचं शोषण करत होता। खरं माइंड रिडिंग मध्ये तो एक्सपर्ट असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्याने सुद्धा हे कबूल केलेलं आहे। लहानपणापासून अनेक लोकांच्या संपर्कात तो आला होता। लोकांना सातत्यानं त्यांच्यासोबत राहून त्यांचा विश्वास संपादन करण्यास तो पटाईत होता आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याची कला त्याच्यामध्ये यामुळे निर्माण झाली। आपण कालच एक बातमी दाखवली ज्यामध्ये त्याचा लुटेगिरीचा धंदा हा लहानपणापासूनच होता। लहानपणापासून तो वेगवेगळ्या लोकांसोबत राहिला, अनेकांना फसवलं, त्यांच्याकडे ते पैसे मागून त्यांना त्यांची चिंदी केली, काहींच्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्या, तर अनेकांची काही गोष्टी सुद्धा त्याने चोरल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे शातीर असा हा अशोक खरात अनेक लोकांसोबत सातत्यानं संपर्कात राहून त्यांना वाचण्यामध्ये पटाईत झालेला होता। माइंड रिडिंग त्याला करणं शक्य होत होतं आणि त्या पद्धतीनं तो महिलांना सहजपणे त्यांचं माइंड रिडिंग करत असेल, त्यांची विकनेस जे आहेत ते बरोबर समजत असे आणि त्याच्यावर बोट ठेवून त्यांना सुखावत असे। त्याचबरोबर त्यांचा विश्वास संपादन करून त्याने बाकीच्या सर्व अत्याचाराच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या कार्यालयामध्ये केल्याचं दिसून येतं। अनेकांकडून त्याने पैसे उकळल्याचं दिसून येतं। हो, नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।